ठेवलेली आहे. तो असा सांगू लागलाय जसं काय तिरडी बांधून ठेवली. काय रे तुमच्याकडे वराडा आलं तर काय रीत भात आहे का नाही तुम्हाला? कसं वागाव काय? अरे काही झालं तरी आम्ही वर पक्षाचे, आमचा पक्ष वर आहे. तू पाय धर आधी. अरे तुझे नाही आमचे पाय धर. केवढ्याने धरतय? मग आता मला सांगा हा कशी काय रीत भात असती? आता घ्या, हे बी सांगावं लागणार ह्यांना. हा नाव मोठं लक्षण खोट नाही तर काय? आव आमलीची घागर आणि मावळंतात कुठाय? कुठाय? आमलीची घागर म्हणजे काय? ए तुला प्रधान कुणी केलं रे? तुला आमलीची घागरच माहित नाही का? नाही. तुला कुणी प्रदान केलं रे? ते काय इकडं वळ पळ. आणि आमलीची घागर म्हणजे थंड पाण्याची घागर घेऊन ये. बाबू म्हणजे तुम्ही इथं आंघोळ बिंगोळ करणार की काय? ए प्रधाना अवचटासारखं बोल नको. आम्ही आंघोळी करून आलेलोय. अर्पण व्याही मंडळीचे पाय धुवायचे असते थंड पाण्याने. आलं का नाही ध्यानात? ए सावळ्या बाजू बोलायला ए आता मावळंत तो का देऊ एक दे की. अरे तुमचं काय चाललंय? आपण कशाला आलोय? काय चाललंय तुमचं हे? अहो दाट कावाच करून ठेवले आ? म्हणजे ओवाळणीच हो. तुमचीच वाट बघत होतो. आत्याबाई ताट आण हो. येत आहेत. सावकाश पडताल बरं. नमस्कार. ए काय टुसण्या मारते रे सदाबाई? सावळ्या हा कशी रे? अरे आपण इथं माझ्या लेकराचं लगीन लावायला आलोय. तुझं काय चाललंय तिसरच? हा नाही तर काय? इथं गंगे असताना हिला कशी करणार रे मी? तुझ्या करता नाही म्हणतो मी, माझ्या करता. हा माझा जीव जाडलाय हिच्या. तुझं कसं झालंय माहिती का सदाबाई? कसं? कावड्या गावात गाडवीचा वशीन. त्या माईला ते बुवाच्या माझ्या आयुष्याचं कडबडच करून टाकलं त्यानं. समोर एवढं मिठाईचं ताट वाढलेलं असतं ना, खायचं नाही. कसं होणार रे माझं? सांग ना, कसं होणार रे माझं सावळ्या? कसं होणार? तुला एवढं वाटतंय ना? कसं होणार? मग सोड काष्टान कर चेष्टा. आत्याबाई तुम्ही त्यांच्या मानपणाचं बघा आणि त्या नवरदेवाचं तोंड बघून घ्या. आय परधन्या, आमच्याकडे गळ्यात माळ घालीस तवर नवरदेवाचं तोंड दाखीत नसते. खरंय. हरकत नाही, बाकीचं तर बघून घ्या. आव ही बघायला जायचे तोंड आणि मारायचे बोंब. बघतेच मी माझ्या पोराचं कसन काय बघती. घ्या दे इकडे. माग ई बाया, हे कशाचं ताट आणलं गा? मावळण ताट. ते दिसतंय की मला, पण नेमकं कंच्या धातूचं हाय म्हणते मी. पितळेचं ताट आणि पितळेचं निरांजन. पितळेचं ताट आणि पितळेची निरंजनी. ऐका मंडळी, राजाकडचं ताट पितळाचं. मोठं घर पोकळ वासान वारा जाई भस्सा भस्सा. करे सोन्याचं ताट आणि सोन्याचं निरंजन आणायला तुला काय धाड भरली होती का गे खापर तोंडी? ए काय म्हणालीस का तू? कुंभार ते कुंभार आणि तुला बोलण्याचं नाही सुमार? चिकल्या मातीत लोळती आणि साबणाला शानपणा शिकवतेस होय का? ए डुचके, शेण जमिनीवर पडल्यावर माती घेऊनच उठत आणि मातीचं तोंड वाजून वाजूनच फुटत. कुंभाराच्या दारापुढं मडक्यांची रास आणि तुझ्या दारापुढं गाढवांची चारास. गंगे चोराला चावला इचू तरी तो करीत नाही हुक्का तू. मुंगीला मुताचा पूर चुल्यावर मारता आणि काढू नको दूर. कुणाचं तरी प्रधानजी या सगळ्यांना बाहेर घालवून द्या. सावळ्या, अरे एका गाढवाला तू इथे बाशिंग बांधून घेऊन आला. हे बघा महाराज, मी माझ्या लेकाला मानानं इथं घेऊन आलोय. तुझ्या लेकी संग त्याचं लगीन लावीन आणि मगच कुंभारवाड्यात जाईन. तर नावाचा सावळ्या कुंभार आहे मी. अरे ए गाढवाला मुलगी द्यायला मी काय मूर्ख नाही. अरे तू मूर्ख नाही रे, तू तर महामूर्ख आहे. सध्या काढ तो कागद आणि या शतमूर्खानं काय लिहिलंय ते वाच. ह्याच्यात बघा काय लिहिलंय. ह्याच्यात लिहिलंय, सावळ्याचा मुलगा जरी येडा असला तरी बी राजानं आपली पोरगी त्याला द्यायलाच पाहिजे.
सावळ्याचा मुलगा जरी दगड असला तरी राजानं आपली पोरगी त्याला द्यायलाच पाहिजे. हा. सावळ्याचा मुलगा गाढव असला तरी राजानं आपली पोरगी त्याला द्यायलाच पाहिजे. द्यायलाच पाहिजे. अरे राजा तू आज लिहून दिलं होतं ना मला हे. तुला वाटलं हा मनुष्य मूर्ख आहे पण असं नसतं. शेराला सव्वा शेर भेटतच असतो. काय रे परदाना, हे तुझ्याच हाताचं हँड रायटिंग ना. ए परधान्या जा यांच्या जावयाला मानानं घेऊन ये. जा. तर आम्ही याई भेट करून घेतो. प्रधान